जय श्रीराम। आपण रामायणाची मालिका ऐकत असताना आज सुंदरकांड हे आपण ऐकणार आहोत। सुंदरकांड हे रामायणातील अतिशय हर्षदायक आनंददायक त्याला सुंदरकांड म्हटलं जातं। त्याचं नावसुद्धा सुंदरकांड केलेलं आहे। तर त्या सुंदरकांडाची आज आख्यायिका आपण ऐकणार आहोत। सुंदरकांड हे सुरुवात होतं सीतेच्या शोधासाठी। सीतेचा शोध करण्यासाठी सगळ्यांच्या अंदाजानुसार सीता ही लंकेमध्ये आहे असं समजल्यानंतर लंकेत जाणार कोण, तिचा शोध कोण करणार असं सगळ्यांची चर्चा चालू असताना जांबुवंत सगळ्यांमध्ये श्रेष्ठ असलेले, वयस्कर असलेले, ज्ञानी असलेले त्यांनी सगळ्यांमध्ये मारुतीरायाची स्तुती केलेली आहे। मारुतीची स्तुती करताना सांगतायत, अतुलित बलधामम हेमशैलाबदेहम धनुजवन कृशानु ज्ञानिनामग्रगण्यम सकल गुणनिधानम वानरानामधीशम रघुपती प्रिय भक्तम वातजातम नमामि। हा जांबुवंतांनी मारुतीरायाची स्तुती केली आहे आणि ह्या कार्यासाठी मारुतीराय सर्वश्रेष्ठ आहेत। सीतेचा शोध करण्यासाठी सगळ्यांच्या देखत मारुतीरायाचं नाव जेव्हा घेतलं मारुतीरायाला खूप आनंद झाला आहे, कारण मी रामाच्या कामासाठी येतो हे मारुतीरायाला खूप आनंद झाला आहे। आपल्याला सुद्धा कुठल्याही सत्कर्मासाठी जेव्हा आपली निवड होते तेव्हा आपल्याला सुद्धा आनंद झाला पाहिजे आणि हे रामाचं प्रत्येक सत्कर्म हे रामाचं सत्कर्म आहे। तर मारुतीरायाला आनंद झाला आहे। मारुतीराय ह्या डोंगरावरून त्या डोंगरावर, त्या डोंगरावरून त्या डोंगरावर उड्या मारत चाललेत जात। ते डोंगरसुद्धा मारुतीरायाच्या उडीमुळे ध्वस्त होत आहेत आणि मारुतीराय सगळ्याला नमस्कार करून सीतेच्या शोधासाठी मारुतीराय एका उंच डोंगरावर जात आहेत। प्रभू रामाला नमस्कार करतायत आणि आपली उडी झेप मनोवेगाने त्या समुद्र ओलांडण्यासाठी, कारण आपण आज समुद्राच्या किनाऱ्यावरच आहोत। मारुतीचे सुंदरकांड समुद्रावर सुरुवात होतं आणि समुद्रावरच शेवट होतं, म्हणून सुंदरकांडाला आपण समुद्राच्या कडेला आज योगायोगाने समुद्राच्या तीरावर आलेलो आहोत, म्हणून समुद्राच्या तीरावरच हा सुंदरकांडाचा व्हिडिओ आपण आज करत आहोत। मारुतीरायांनी झेप घेतलेली आहे समुद्रावरनं। समुद्राने सुद्धा मध्ये पर्वताला एका आज्ञा दिली आहे की तू मारुतीरायाला विश्रांतीसाठी तू थांब। मध्ये एक पर्वत मध्येच उंच येऊन मारुतीरायाला विश्रांतीसाठी थांबलेला आहे आणि तो पर्वत मारुतीरायाला विनंती करतोय की थोडीशी विश्रांती घ्या, पण मारुतीराय अतिशय वेगाने अरे मला आज विश्रांतीची मला आज गरज नाही, मी रामाच्या कार्यासाठी जाते, मला अजिबात थकवा नाही आहे, रामाचं कार्य करायला निघालोय असं म्हणून त्या पर्वताला नमस्कार करून मारुतीराय पुढे निघालेत। पुढे जे सगळ्या देवता आहेत ह्या सगळ्या देवता एकत्र येऊन मारुतीरायाची परीक्षा पाहण्यासाठी सुरसा नावाच्या सर्पाच्या आईला सांगितलं की तू आता मारुतीरायाची परीक्षा घे असं म्हणून मध्येच तिला उभं केलेलं आहे आणि ती सुरसा मोठा आपला तोंडाचा जबडा मोठा आ करून मारुतीरायाच्या समोर येऊन थांबली आहे आणि मारुतीरायाला सांगते की मी तुला मी भक्षण करणार आहे। तर मारुतीराय म्हणतात आज माझं कोणी भक्षण करू शकत नाही, मी रामाचं कार्य करायला आलेलो आहे, रामाच्या कार्यासाठी मला कोणी विघ्न आणणार नाही असं म्हणून मारुतीराय पुढे निघायचं। तरी पुन्हा ती सुरसामध्ये मी आता मला देवांचं वरदान आहे, हे तुला माझ्या इथून कोणीही जाऊ शकत नाही, मी तुला भक्षणच करणार आहे असं म्हटल्यानंतर मारुतीराय म्हणतात हे देवी तुला जे करायचं ते कर, मला जे करायचं ते मी करतो असं म्हटल्यानंतर त्या सुरसाने मोठं आ केलं। मारुतीरायाने पुन्हा आपलं शरीर मोठं वाढवलं, पुन्हा त्या सुरसाने अजून मोठं जबडा मोठा केला आहे। मारुतीरायाने पुन्हा आपलं शरीर मोठं केलं, असं करत करत तिचं एवढं मोठं जबडा झाला आहे आणि मारुतीरायाने आपलं शरीर बारीक केलं आणि तिच्या मुखातनं मारुतीराय पटकन बाजूला गेले आणि तिचंही वरदान खोटं ठरू दिलं नाही आणि आपलंही उड्डाण आपलं खोटं ठरू दिलं नाही आणि त्याच वेळेस सुरसा देवीने आपलं दैवी रूप समोर आणलं आणि मारुतीरायाला आशीर्वाद दिले, तू फार मोठ्या कामाला चालला आहेस, मला देवांनी सांगितलं होतं तुझी परीक्षा घ्यायला। आणि मारुतीराय म्हणतात आज कोणीही परीक्षा घेऊया, मी रामाच्या कार्याला साधे। इतका आनंद भरामध्ये मारुतीराय समुद्र ओलांडण्यासाठी निघालेत आणि मनोवेगाने तो समुद्र पार करून मारुतीराय लंकेच्या तिथे आलेत। लंकेचे जे मोठे मोठे उंच पहाडी असलेले दरवाजे, उंच असलेली जी काही लंका ओलांडायची कशी हे चिंता करतायत। आता आमचं सैन्य कसं उड्या मारून मध्ये जाईल, काय जाईल, मारुतीराय विचार करतात। आधी आपल्याला हे दार मोकळं केलं पाहिजे असं म्हणून त्या दारावर असलेली जी सिंहिका नावाची राक्षस आहे ती त्या दारावर मारुतीरायाला पाहते। तिथून कुठलाही व्यक्ती मध्ये जाऊ शकत नाही असं जेव्हा मारुतीरायाला सांगितलं त्या सिंहिकेला मारुतीराय चर्चा करतायत दोघे। ते सिंहिका सांगते मला इथे ब्रह्मदेवानी स्थापित केलं आहे, प्रत्येकाला मी इथं भक्षण करणार आहे, इथं लंकेत जाणारा प्रत्येक जण माझा भक्षण होईल असं सांगितलं आहे। त्या सीतेचा आणि मारुतीरायाचा उत्तम संवाद आहे आणि मारुतीरायाने त्या सिंहिकेचा उद्धार केला आहे, त्या सिंहिकेला तिथून नष्ट केलं आणि तिथून पुढे ते रस्ता मोकळा केला आपल्या सैन्याला येण्यासाठी। मारुतीराय हे बुद्धिमत्ता वरिष्ठम आहेत, आपल्या प्रत्येक गोष्टीत त्या योजनेमध्ये आपल्या सैन्याची योजना हे सगळं आखत तो प्रवास मारुतीराय करत आहेत।
पुढे गेल्यानंतर सीतेचा शोध, कारण मारुतीला आणि सीतेला कधी पाहिलं नव्हतं याच्या अगोदर. सीतेचा शोध करायचा, सीता कशी दिसते, काय दिसते, हे मारुतीरायाला अजिबात माहिती नव्हतं. तर प्रत्येकाला मारुतीराय आणि मारुतीरायांनी स्त्रीचाच मुळात कुठलंही स्त्रीचं, मारुतीराय हे ब्रह्मचारी असल्यामुळे स्त्रीचं परीक्षण करण्याचं सामर्थ्य मारुतीराय म्हणतात कोणती सीता हे त्यांच्याकडे नव्हतं. मारुतीराय म्हणतात आता जी सात्विक असेल, जे गुणांचं वर्णन करून त्या सीतेला आपण नमस्कार करायचा आहे असं म्हणून मारुतीराय प्रत्येक महलामध्ये प्रत्येक महल बघतायत. इथं सीता दिसली नाही, तिथं सीता दिसली नाही. एक दिवशी त्या पाहताना रावणाच्या महलामध्ये गेले. रावणाच्या महलात गेल्यानंतर त्यांना मंदोदरी दिसली, कारण मंदोदरीचं हे सगळे गुण सीतेसारखे आहेत. आणि मंदोदरी ही पंचकन्यामध्ये सुद्धा उल्लेख येतो. ती मंदोदरीला पाहिल्यानंतर मारुतीरायाला वाटलं यार हीच सीता आहे, आणि मारुतीराय तिलाच नमस्कार करतात, ही सीता आहे असं पाहून थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आलं, मारुतीरायाला लक्षात आलं आणि इथं रावण दिसतोय. आणि त्याच्यानंतर मारुतीरायाच्या मनामध्ये अनेक विचार बरेच येत आहेत. थोड्या वेळाने लगेच मारुतीरायाला त्यांच्या त्या मंदोदरीचं कोणीतरी नाव उच्चारलं आणि लक्षात आलं ही मंदोदरी आहे, ही काही सीता नाही आहे. म्हणून मारुतीरायाला पुन्हा आनंद झाला, हर्षभरीत झालेत. मारुतीराय पुन्हा हे महल ते महल बघत एका महलामध्ये गेले. तिथं तुळशी वृंदावन दिसलं, दारात रांगोळी दिसली, गाय दिसली आणि अतिशय सुंदर सात्विक त्यांना घर दिसलं. अरे म्हणले इथं कसं काय, ह्या राक्षसांच्या ह्याच्यामध्ये हे कोणाचं घर आहे असं पाहायला गेल्यानंतर ते घर जे होतं ते बिभीषणाचं होतं. बिभीषण हा भगवत भक्त होता. दारामध्ये तुळस हे सगळं पाहून मारुतीरायांनी एका सत्व पुरुषाचं, एक ब्राह्मण पुरुषाचं आपलं रूप घेतलंय आणि त्या संवादासाठी बिभीषणाचं दार वाजवलंय. बिभीषण दारामध्ये आलाय, दारामध्ये ब्राह्मण आलेत असं समजून ब्राह्मणाचं आदरातिथ्य केलंय बिभीषणाने, यथोचित सन्मान केला आहे. तेव्हा मारुतीराय त्यांना आपल्या बुद्धिमत्ता वरिष्ठमातून आपल्या वाणीतनं सीतेचा शोध त्यांनी बिभीषणाच्या मुखातनं ऐकला. सीता कुठे आहे, सीता अशोकवनात हे मारुतीरायाला कळालं बिभीषणाच्या मुखातनं. कारण मारुतीरायालाही बिभीषण हे कोण आहे तेव्हा माहीत नव्हतं, पण सात्विक पुरुष असल्यामुळे त्या दोघांचा संवाद तिथे झाला आहे. आणि बिभीषणाने सुद्धा मारुतीरायाला चांगल्या पद्धतीने दोघांनी एकमेकाचा संवाद पाहून मारुतीरायाने आता अशोकवन कुठे हे हुडकायला लागलेत. आणि मारुतीराय अशोकवनात गेलेत. अशोकवनात गेल्यानंतर तिथे सगळेजण, तिथे सगळे जे राक्षसी लोक आहेत सगळे पाहत आहेत. आणि मारुतीराय एका उंच झाडावर जाऊन थांबलेत कुठली सीता हे पाहण्याच्या उद्देशाने. तेवढ्यात तिथे रावण येतोय. रावण आपल्या सैन्यासह तिथं रावण आलेला पाहिलं आणि रावण सीतेजवळ येऊन सीतेला मोहवश करण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक आमिष दाखवत आहे आणि सीतेला सांगत आहे की इथून पुढं 2 महिन्यामध्ये तुझा निर्णय नाही सांगितला तर तुला मी नष्ट करेल असं रावण सीतेला सांगते. तर संवाद झाल्यानंतर रावण तिथून निघून जातोय. मारुतीरायाने तो संवाद ऐकला आणि हीच आपली सीता आहे असं समजून तिथे मारुतीराय तिथे वरती झाडावर बसून सीतेला नमस्कार करतायत. तेवढ्यात तिथे एक राक्षसी जी आहे, जे सीतेचे रक्षण करणारी जी राक्षसी आहे तिथं तिला जे स्वप्न पडलं ते सांगण्यासाठी सीतेजवळ येते. ती स्वप्न सांगते. एक वानर आला आहे, वानराने ती लंका सगळी जाळली आहे आणि प्रभू राम काही दिवसांनी आलेत असं एक जे काही स्वप्न पडलं होतं ते सीतेला सांगते. ती सांगत असताना सीताने तर स्वप्न ऐकलं आणि तिला सांगितलं तुझं स्वप्न खरं ठरव असं म्हणून ती पुन्हा तिथून निघून जाते. तेवढ्यात मारुतीराय जय श्रीराम म्हणून सीतेच्या समोर येतात. सीता साशंकित असते, हा कोण आहे, काय आहे हे बघण्यासाठी. त्या दोघांचा संवाद तिथे होते. मारुतीराय म्हणतात मला रामाने पाठवले तुमचा शोध करण्यासाठी असं म्हटल्यानंतर सीता विश्वास थोडं ठेवत नाही आहे. तेवढ्यात मारुतीराय अनेक उदाहरणं देतो आणि रामाची जी मुद्रिका आहे ती सीतेला दाखवते. आणि ती मुद्रिका प्रभू रामाची असल्यामुळे सीता मातेने लगेच लक्षात आलं की हा जो वानर आहे तो रामाकडनं पाठवलेला आहे. आणि रामाची जी मुद्रिका आहे ती सीतेने पाहिली आणि लगेच मारुतीरायाला तिने मारुतीरायाला आशीर्वाद दिला आहे. आणि मारुतीरायाने सगळ्या गोष्टी सांगून मारुतीरायाने सांगितलं की आता तुमचा शोध लागलेला आहे, मला पटकन अयोध्येला पटकन जायचं आहे, रामाला सांगायचं आहे आणि तुमचा शोध झाला हे सांगायचं आहे, आनंद झाला आहे. आणि तेवढ्यात मारुतीरायाला लागलेली असती भूक. तर सीतेला सांगते माते तुमची आज्ञा असेल तर मी ह्या झाडावरची फळं खाऊ का, जे आवडेल ते खाईल, जे नसेल ते मी टाकून देईल असं म्हटल्यानंतर सीता म्हणली खा. सीतेने मारुतीरायाला आज्ञा दिली आणि मारुतीराय प्रत्येक अशोकवनामध्ये प्रत्येक झाड जे गोड फळ लागलं त्याचं फळ खायले, जे कडू लागलं ते झाड उपटून टाकायलेत. असा मारुतीरायाने तिथे प्रताप सुरू केला. ते सगळे तिथले जे रक्षक आहेत ते सगळे रक्षक येतात मारुतीरायाला युद्ध करायला येतात. मारुतीरायाने प्रत्येकाला मारून सगळ्यात विध्वंस केला आहे तिथं त्या अशोकवनामध्ये. तेवढ्यात तो रावणाकडे एक जण निरोप घेऊन जातोय. रावण त्या अशोकवनामध्ये आपलं सैन्य पाठवत आहे. त्या सैन्याचा सगळ्यांचा मारुतीराय नायनाट करतात, त्यांचा सगळ्याला नुकसान पोचवत आहेत.
तेवढ्यात पुन्हा थोड्या वेळाने रावण आपला जो अक्षय कुमार नावाचा मुलगा आहे त्याला पाठवत आहेत. अक्षय कुमार हा जो आहे तो अंगदासोबत बृहस्पतींकडे शिकायला होता. असा तो अक्षय कुमार म्हणजे दोघं अंगद आणि ते दोघंही एकमेकांचे गुरुबंधू आहेत. आणि मारुतीरायाला माहीत होतं, मारुतीरायाला अंगदानी सांगितलं होतं की रावणाचा मुलगा जो आहे तो माझ्यासोबत शिकायला होता आणि त्या अक्षय कुमाराला वरदान आहे, मी जर त्याला काही मारलं तर माझा तिथेच मृत्यू होईल असं त्या गुरुनी त्याला शाप दिलेला आहे अंगदाला. अक्षय कुमाराचा वध करायचा हे मारुतीरायाने मनामध्ये ठरवलं, कारण अंगदाला यायचं होतं युद्ध करायला, पण अक्षय कुमाराचा पहिल्यांदा मारुतीरायाने तिथं वध केला आहे. अक्षय कुमाराचा म्हणजे रावणाच्या मुलाचा वध केल्यामुळे रावण अजून चिडला आहे आणि त्याने लगेच मेघनाथ इंद्रजिताला पाठवले. इंद्रजित हा अतिशय पराक्रमी आणि अतिशय चांगल्या पद्धतीने दोघांचं खूप मोठं युद्ध झाले आणि इंद्रजिताने मारुतीरायावर ब्रह्मास्त्र पाठवले. ब्रह्मास्त्राचा अनादर होऊ नये म्हणून मारुतीरायांनी इंद्रजितासोबत बंदिस्त झालेत आणि इंद्रजिताने मारुतीरायाला बांधून रावणाच्या दरबारामध्ये घेऊन गेलेत. रावणाच्या दरबारामध्ये घेऊन गेल्यानंतर मारुतीरायाला अनेक दूषणं देतोय रावण, अनेक प्रकारचे विटंबना करतोय, अनेक प्रकारचे हे देतोय. पण मारुतीराय आनंद भरत, आणि मारुतीरायाला आनंद कशाचा झालाय तर सीतेचा शोध लागलाय ह्याचाच मारुतीरायाला आनंद होता. आणि मारुतीराय रावणाला सांगतायत तू आता जर सीता वापस केलीस तर तुला मी सोडायला लावतो आणि तू रामाला शरण जा, सीतेला मुक्त कर आणि स्वतः तू सीतेला घेऊन जा, अशा पद्धतीने मारुतीराय त्याला सांगतायत. पण रावण अहंकाराच्या भरामध्ये दूषणं देऊन मारुतीरायाला विटंबना करण्याचा प्रयत्न करतायत आणि सगळ्याला सांगतायत की ह्या वानराला शेपटीला तुम्ही दोऱ्या बांधा, कपडे बांधा, त्याच्यावर तेल तूप टाका आणि त्याची शेपटी जाळा. वानराला सगळ्यात प्रिय काय असेल तर आपली शेपटी असते, त्याची शेपटी जाळा. असं म्हटल्यानंतर त्या सगळ्या राज्यातील सगळे कपडे वस्त्र सगळे त्या मारुतीरायाच्या शेपटीला लटकवले, त्याचा तूप त्याला ते तूप तेल लावून ती अक्षरशः ती पेटवली आहे. आणि मारुतीराय तेवढ्या ह्याच्यात आनंदाने ह्या महलातनं त्या महलात असं करत अख्खी लंका जाळलेली आहे. फक्त बिभीषणाच्या घरावर मारुतीराय गेले नाहीत, कारण ते भगवत भक्त होते, तुलसी वृंदावन होतं, त्या भगवत भक्ताकडे मारुतीराय गेले नाहीत आणि अख्खी लंका त्यांनी जाळलेली आहे. आणि पुन्हा सीतेकडे त्या समुद्रामध्ये आपली शेपटी विझवून सीतामातेकडे आलेत आणि सीतामातेला नमस्कार केला आहे. पुन्हा सीतामातेला सांगतात, हे माते तू जसं मला ओळखलं नाही आहेस, तू रामाची मुद्रिका दिल्यानंतर मला ओळखलंस, तुझ्याजवळ काही असेल तर मला दे, कारण तुझी परीक्षण झाले की मी रामाला कसं सांगू. तर तेव्हा सीतामातेने 2-3 उदाहरणं सांगितलेत, रामाला तू हे सांग ते सांग. आणि आपल्याजवळ असलेलं एक रामाचा दिव्य म्हणी सीतामातेने दिलेला आहे आणि हा दिल्यानंतर रामाला लक्षात येईल की सीतेचा शोध लागला आहे. मारुतीरायाने तो मणी घेतला आहे आणि आनंदभरामध्ये अजून फळं खाल्लेत आणि उड्डाण काही फळं सोबत पण घेतलेत आपल्या वानरांना देण्यासाठी. आणि मारुतीरायांनी अतिशय उड्डाण तिथून मारलेलं आहे आणि आपल्याकडे पुन्हा इकडे समुद्राच्या तीरावर जिथे राम सगळेजण तिथे सेना घेऊन त्या समुद्राच्या किनाऱ्यावर आहेत, तिथे मारुतीराय तिथे आलेले आहेत. सगळे जे अंगद वगैरे जे काही सगळे वानर आहेत सगळे मारुतीरायाच्या स्वागतासाठी थांबले. सगळ्यांनी ते आणलेली मारुतीरायांनी फळं खाल्लीत, सगळ्यांनी तिथे आनंद भरत झालेत सगळ्यांनी. आणि त्या मारुतीरायाला आनंदात उचलून हर्षभरात, कारण तो आनंद सगळ्याला झाला आहे, सीतेचा शोध झाला आहे, असं उचलून मारुतीरायाला उचलून अंगदादी सगळ्या वानरांनी रामाकडे घेऊन आले. रामाने मारुतीरायाला आलिंगन दिले. तो आलिंगन अतिशय सुंदर, कारण तिथे मारुतीरायाला उल्लेख करून भरतही समभाई असं रामाने सांगितलं आहे, म्हणजे तू माझा भाऊ आहेस, कसा आहे तर भरतासारखा आहेस, असा उल्लेख पण तिथे केलेला आहे. आणि मारुतीराय आनंदाने झालेले आहेत, कारण सगळ्याला आनंद झाला आहे त्या अयोध्येच्या त्या समुद्राच्या किनाऱ्यावर, कारण युद्धासाठी तिथं तयारी करत असलेल्या त्या ठिकाणावर सगळ्याला आनंद झाला आहे. आणि मारुतीराय एवढे बुद्धिमत्ता वरिष्ठम आहेत, तिथं सगळ्याला वाळूची लंका करून दाखवली. पडलंका तिला म्हटलं जातं. पडलंका म्हणजे जशी लंका आहे तशी वाळूची लंका तयार करून दाखवली. सीता कुठे आहे, रावणचा महल कुठे आहे, बिभीषणाचा महल कुठे आहे, सगळं मारुतीरायाने आनंदाने ते वाळूची पडलंका करून दाखवली आहे. आणि सगळ्याला सांगते सीतेचा शोध कसा झाला, मी काय प्रताप केला, काय सगळं मारुतीरायाने तिथे आनंदाने सगळ्याला सांगितले. सगळे आनंदभरीत झालेत. इकडे मारुतीरायाने हे सगळं जाळल्यानंतर रावणाच्या दरबारामध्ये सभा झालेली आहे. त्या सभेमध्ये सगळेजण तिथं रावणाला सांगतायत, रावणाला बरेच जण मार्गदर्शन करतायत, सीतेला वापस करा, पण रावण इकडे वापस करत नाही. तेवढ्या ह्याच्यामध्ये इकडे बिभीषण रावणाला मार्गदर्शन करते, सगळं करते, तर रावण मात्र ऐकत नाही आहे. रावणाने काय करावं तर बिभीषणाला लाथ मारून त्या राजमहालातनं हाकलून लावले. बिभीषण मंत्रीगणासह
त्या रावणाला तिथं रावणाला त्याग करून आता सांगितले की मी आता रामाकडे जातोय, मला कोणी अडवू नका, मला कोणी दूषणं देऊ नका. कारण मी रावणाला आत्तापर्यंत खूप समजवलं सीतेला वापस करा, पण सीतेला वापस केलं नाही. पण विभीषण त्या रावणाचा त्याग करून आलेले आहेत, रावणाचा त्याग करून. आणि विभीषणालाही त्या सगळ्या सामर्थ्य असल्यामुळे विभीषण समुद्र ओलांडून रामाकडे आलेले आहेत. सगळ्यांनी त्या विभीषणाला पाहिल्यानंतर सगळ्यांनी साशंक जे सुग्रीवादी सगळे जे आहेत ते विभीषणाला पाहिल्यानंतर हा दूत आहे, कपट राक्षसी आहे, दूत काहीतरी कपट करण्यासाठी आलेला आहे असं साशंक होऊन सगळे विभीषणाकडे पाहत होते. विभीषणाला बंदिस्त केले सगळ्यांनी. रामाने लांबून पाहिलं आणि रामाने सांगितलं की अरे हा आपल्याकडे आलेला शरणागत आहे. कारण राम हे शरणागताला लक्षात येतो की राम हे अतिशय ज्ञानी होते. रामाने लगेच सांगितले अरे ह्याला बांधू नका, ह्याला काही हे करू नका, शिक्षा करू नका, तो माझा भक्त आणि तो भविष्यातला लंकेश आहे. तिथे मारुती रामाने सांगितले की हा लंकेश आहे. म्हणजे लक्षात घ्या, लंकेश म्हणजे लंकेचा अधिपती पहिल्यांदा उल्लेख कोणी केलेला असेल विभीषणासाठी तर रामाने केला आहे. आणि विभीषणाला आलिंगन दिले आणि तिथं राज्याभिषेक केला आहे. जे राज्य मिळायचं होतं त्या राज्याचा आधीच राज्याभिषेक विभीषणाचा प्रभू रामाने तिथे समुद्राच्या किनाऱ्यावर केला आहे. आणि आजपासून तुम्ही लंकेश आहात म्हणजे रामाने कधी उल्लेख करताना विभीषण न करता लंकेश असा उल्लेख केलेला आहे. आणि त्या विभीषणाला लंकेचा आधीच राजा बनवला आहे. अशा पद्धतीने विभीषण युद्ध त्या रामामध्ये सगळ्यांमध्ये तो मिसळला आहे. तेवढ्यात रावणाने एक 2 राक्षस जे मायावी होते ते इकडे काय चालू आहे, विभीषण कुठे आहे, किंवा राम काय करतायत हे पाठवण्यासाठी 2 मायावी वानर तयार होऊन ते वानरामध्ये मिसळलेत. खोट्या स्तुती करायले, खोट्या वेगळ्या हे केलं. लगेच त्यांना लक्षात आलं, सुग्रीवादी अंगदानी लक्षात आले की हा आपल्यातला नाही आहे, आपल्यातले 2 नाही आहेत. म्हणून त्या दोघांना बांधले, दोघांना हे केलेले. आणि ते दूत असल्यामुळं त्या दोघांचे कोणी म्हणते कान काटा, कोणी म्हणते काही त्यांचा अवयव कापा, सगळ्या असं म्हटल्यानंतर विभीषण तिथं सांगते की हे दूत आहेत, दूताला दंड करणं हे न्यायात बसत नाही आहे, आपण ह्या मुक्त करा. विभीषणाच्या आज्ञेने त्या दोघांनाही मुक्त केलेलं आहे. म्हणजे रामाने सुद्धा विभीषणाची योग्य आहे असं समजून त्या दोघांनाही मुक्त केले. ते दोघं रामाचा न्याय पाहून ते दोघंही राममय झाले होते. रावणाचे दूत असून सुद्धा ते राममय झाले होते. रावणाच्या दरबारात गेल्यानंतर रामाची स्तुती त्यांनी केलेली आहे. आणि त्या स्तुती करत असताना रावण तिथे हातबल झाला की आपल्या शत्रूचे तिथे हे दोघंजण माझे दूत असून सुद्धा शत्रूचं गुणगान गात आहेत असं म्हणून त्या दोघालाही दूषणं देऊन रावणाने त्या दोघालाही हाकलून दिलेले, त्या दोघालाही दंडित केले. इकडे त्या दूतांसोबतच लक्ष्मणाने एक पत्र पाठवलं होतं की तू रावणाला अनेक प्रकारची हे करून की सीतेला तू वापस कर, शरणागत आहे असं सुद्धा पाठवलं होतं. पण त्या रावणाने ते न ऐकता आता युद्धाची तयारी करण्याच्या उद्देशाने रावणाने सुद्धा त्या दोघांनाही त्या जे दूत होते त्यांना दंडित केले आणि त्यांना तिथून काढून दिलेले. इकडे समुद्राच्या किनाऱ्यावर आता सीतेचा तर शोध झाला आहे. आता कसं युद्ध करायचं, काय करायचं हे सगळेजण समुद्राच्या किनाऱ्यावर आले. आता सगळ्यांना मोठा गहन प्रश्न, समुद्र कसा ओलांडायचा, काय समुद्र काही साधा नाही आहे, समुद्र ओलांडायचा कसा हे सगळ्याला चिंता आलेली आहे. त्या समुद्राच्या किनाऱ्यावर आले सगळेजण आणि सगळेजण समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन समुद्राची विनंती करते, समुद्राला विनंती करते आम्हाला मार्ग द्या. समुद्र तर अतिशय खवळलेला आहे. समुद्र वेगवेगळ्या प्रकारच्या लाटा घेऊन तिथं समुद्राला हे करतोय. तेव्हा लक्ष्मणाला राग येतो आणि लक्ष्मण म्हणतो की प्रभू रामा तुम्ही ह्या समुद्राला विनंती करतायत, हा तो अतिशय माजल्यासारखा अतिशय उसळ्या करतोय आणि लाटा मोठमोठ्या करतोय, ह्याला दंडित करा असं म्हणून रामाला जो बाण दिलाय आणि रामाने विभीषणाचा लक्ष्मणाचं ऐकून सांगितलं की आता ह्या समुद्राला मी दंडित करतो असं म्हणून त्या बाण उचलला. तेवढ्यात समुद्र मनुष्य रूपात येऊन सांगतोय, हे रामाला नमस्कार करताय की रामाला सांगतोय की मी तुमचा पूर्वज आहे आणि तुम्ही मला दंडित करणं योग्य नाही आणि मी तुम्हाला रस्ता देणं हे तुम्हाला शोभा नाही येणार. तुमच्याकडे सामर्थ्य आहे, तुम्ही त्या सामर्थ्याने. आणि तिथे श्लोक पण आहे की म्हणजे मारुतीरायाला सांगतोय असं रामाला सांगताय की तुम्ही असा रस्ता मागून जाणं तुम्हाला शोभत नाही आहे. तर तुमच्याकडे 2 वीर आहेत. ते 2 वीर म्हणजे कोण आहेत तर नल आणि नील हे दोघांमध्ये खूप मोठं सामर्थ्य आहेत. हे इंद्रपुत्र आहेत. ह्या दोघांच्या त्यांनी जर त्या समुद्रात दगड टाकला तो तरंगतो, एवढं त्या दोघांमध्ये सामर्थ्य आहे. तर तुम्ही त्या दोघांच्या हाताने तो समुद्रावर तुम्ही रस्ता तयार करा असं म्हटल्यानंतर समुद्राने जो मार्ग दिला त्या मार्गावर पुन्हा सगळे सैन्य आनंदी झाले. आनंदी होऊन प्रत्येकजण आपल्या दगडावर श्रीराम श्रीराम लिहून तो दगड समुद्रावर तिथे टाकतायत आणि तो रस्ता करत आहेत. इथे
सुंदरकांड इथे संपन्न होतं. सुंदरकांड समुद्रापासून सुरुवात होतं, समुद्रापर्यंतच येतं. त्याला सुंदरकांड म्हटलं. सीतेचा शोध लागला आहे. तर रामायणातील अतिशय आनंददायक हर्षदायक जो कांड असेल तर ते सुंदरकांड आहे. ते सुंदरकांड अतिशय आवर्जून ऐका आणि सगळ्यांना शेअर करा. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम.